लिव्हर ठीक आहे की नाही शरीराचे हे 7 संकेत तुम्हाला उत्तर देतील. मित्रांनो, आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपण जे अन्न खातो त्यावर प्रक्रिया करण्यापासून ते शरीरातील अनेक महत्त्वाची रसायने तयार करण्यापर्यंत आणि शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक कामे लिव्हर करत असतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लिव्हरमध्ये समस्या निर्माण झाली तरी सुरुवातीच्या काळात अनेकदा स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे काही लोकांना समस्या वाढेपर्यंत त्याची कल्पनाच येत नाही. मित्रांनो, तुम्हाला सतत थकवा जाणवतोय का? भूक कमी झाली आहे का? डोळे किंवा त्वचा पिवळसर दिसतंय का? पोटाच्या उजव्या बाजूला अस्वस्थता जाणवते का? तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लिव्हरवर ताण किंवा लिव्हरशी संबंधित समस्या असताना दिसू शकणारे 7 महत्त्वाचे संकेत कोणते. लक्षात ठेवा, यापैकी एखादे लक्षण दिसले म्हणजे लिव्हरचा आजार आहे असे नाही. पण लक्षणे सतत राहिली, वाढली किंवा एकापेक्षा जास्त लक्षणे एकत्र दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. नंबर 1 बघा, सतत थकवा आणि अशक्तपणा. मित्रांनो, दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवणे सामान्य आहे. पण पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल, शरीरात शक्ती नसल्यासारखे वाटत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त अशक्तपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लिव्हरशी संबंधित काही समस्यांमध्ये थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. मात्र थकवा येण्यामागे झोपेची कमतरता, रक्ताची कमतरता, तणाव, संसर्ग किंवा इतर अनेक कारणेही असू शकतात. म्हणूनच सतत थकवा जाणवत असेल तर स्वतःहून निष्कर्ष काढण्यापेक्षा योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 2 बघा, भूक कमी होणे किंवा मळमळणे. दुसरा संकेत म्हणजे भूक कमी होणे. पूर्वी आवडीने जेवणारे व्यक्ती अचानक कमी खायला लागले, अन्न पाहिल्यावर इच्छा होत नाही किंवा वारंवार मळमळल्यासारखे वाटणे, तर या बदलाकडे लक्ष द्या. लिव्हरशी संबंधित काही समस्यांमध्ये भूक कमी होणे, मळमळणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. मग यामागे पोटविकार, संसर्ग, औषधांचे दुष्परिणाम किंवा इतर कारणेही असू शकतात. त्यामुळे हे लक्षण सतत जाणवत असेल, वजन अनपेक्षितपणे कमी होत असेल किंवा इतर लक्षणांसोबत दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. नंबर 3 बघा, डोळे किंवा त्वचा पिवळसर होणे. आता तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा संकेत. तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग किंवा त्वचा पिवळसर दिसू लागली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. याला कावीळ म्हणजे जॉन्डिस असे म्हणतात. शरीरात बिल्युरियमचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळसर होऊ शकतात आणि लिव्हरशी संबंधित काही समस्यांमध्ये असे दिसू शकते. विशेषतः डोळे पिवळे होण्यासोबत गडद रंगाची लघवी, खूप थकवा, मळमळणे किंवा पोटात अस्वस्थता अशी लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 4 बघा, पोटाच्या उजव्या वरच्या भागात अस्वस्थता. मित्रांनो, चौथा संकेत म्हणजे पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखणे, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणे. लिव्हर शरीराच्या उजव्या वरच्या भागात असतो, त्यामुळे काही लिव्हरच्या समस्यांमध्ये त्या भागात अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात. पण प्रत्येक वेळी या भागात दुखणे म्हणजे लिव्हरची समस्या आहे असे नाही. पित्ताशय, पोट किंवा इतर कारणामुळेही असा त्रास होऊ शकतो. म्हणून दुखणे वारंवार होत असेल, वाढत असेल किंवा त्यासोबत ताप, उलटी, पिवळेपणा किंवा इतर लक्षणे असतील तर डॉक्टराकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. नंबर 5 बघा, लघवीचा रंग गडद होणे. 5वा संकेत म्हणजे नेहमीपेक्षा लघवीचा रंग खूप गडद दिसणे. शरीरात पाणी कमी असल्यामुळेही लघवी गडद होऊ शकते. पण जर हे पुरेसे पाणी घेत असूनही लघवी सतत गडद दिसत असेल तर आणि त्याचसोबत डोळे किंवा त्वचा पिवळसर होणे, थकवा किंवा पोटात अस्वस्थता अशी लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी कारण समजण्यासाठी डॉक्टराकडून तपासणी करून घेणे योग्य ठरेल. नंबर 6 बघा, पाय किंवा पोटावर सूज येणे. आता 6वा संकेत बघा, पाय, घोटे किंवा पोटाच्या भागात असामान्य सूज दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लिव्हरच्या काही समस्यांमध्ये शरीरात द्रव साचल्यामुळे पोटात किंवा पायांमध्ये सूज येऊ शकते. पण सूज यामागे हृदय, किडनी, रक्तवाहिन्या किंवा इतर अनेक कारणेही असू शकतात. त्यामुळे अचानक किंवा सतत सूज येत असेल तर विशेषतः त्यासोबत श्वास लागणे, पोट वाढल्यासारखे वाटणे किंवा इतर त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 7 बघा, त्वचेवर खाज किंवा सहज निळे डाग पडणे. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत बघा, त्वचेवर कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत खाज येणे किंवा किरकोळ धक्क्याने ही सहज निळे डाग पडणे, याकडे दुर्लक्ष करू नका. लिव्हर शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित काही महत्त्वाची प्रथिने तयार करण्यात भूमिका बजावते. त्यामुळे लिव्हरच्या काही समस्यांमध्ये रक्तस्राव किंवा सहज निळे डाग पडण्याची प्रवृत्ती वाढू शकते. मात्र खाज येणे किंवा निळे डाग पडणे यामागे इतर अनेक कारणेही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे सतत जाणवत असतील तर किंवा वाढत असतील तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. लिव्हरच्या समस्या सुरुवातीच्या काळात अनेकदा स्पष्ट लक्षणे शिवायही असू शकतात. त्यामुळे फक्त शरीरातील लक्षणावर अवलंबून राहणे योग्य नाही. जर तुम्हाला मधुमेह असेल, वजन जास्त असेल, मद्यपानाची सवय असेल, काही औषधे दीर्घकाळ घेत असाल किंवा पूर्वीपासून लिव्हरची समस्या असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करणे अधिक महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा. डोळे किंवा त्वचा पिवळसर होणे, पोटात अचानक किंवा तीव्र दुखणे, रक्ताची उलटी होणे, काळसर स्वच्छ होणे, गोंधळल्यासारखे वाटणे किंवा अचानक प्रकृती खूप बिघडणे अशी गंभीर लक्षणे दिसली तर घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या. मित्रांनो, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रणात ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा अनावश्यक वापर न करणे महत्त्वाचे आहे. आता आजचा प्रश्न. या 7 संकेतापैकी तुम्हाला कोणता संकेत सर्वात महत्त्वाचा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला सतत थकवा, भूक कमी होणे, डोळे पिवळे होणे किंवा पोटाच्या उजव्या बाजूला त्रास अशी लक्षणे दिसत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सोप्या आणि उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये.